मैकावती मातेचा कालखंड साधारणतः रामायण कालापासून सुरू होतो. अहिरावण महिरावण यांचं या ठिकाणी राज्य होतं. त्यांची कुलदेवता म्हणून मैकावती माता ही प्रसिद्ध होती. इकडे राम लक्ष्मण जेव्हा वनवासामध्ये असताना सीतेला पळवून नेले होते रावणाने, त्यावेळी राम लक्ष्मण प्रवासामध्ये असताना ते दंडकारण्य येथे आले. तेव्हा त्यांना कळले की रावणाचे शत्रू हे दंडकारण्यामध्ये येत आहेत. अहिरावण आणि महिरावण हे त्यांना तिकडे जाऊन मोहिनीअस्त्र टाकतात आणि त्यांना ह्या नगरीमध्ये घेऊन येतात. या नगरीचं नाव मैकावती नगरी असं नाव आहे. या नगरीचे नाव मैकावती असे असून इकडे अहिरावण आणि महिरावणाचं राज्य होतं. या देवींना बळी देण्यासाठी म्हणून राम लक्ष्मणांना इकडे आणलं होतं. त्यांना इकडे आणलं असताना त्यांना नगरामध्ये त्यांची मिरवणूक काढून या देवीला बळी द्यावा असं अहिरावणाचं आणि महिरावणाचं ठरलं. त्यांना नगरात वाजत गाजत नेत असताना इकडे हनुमंत जेव्हा मोहिनी अस्त्र सकाळी निघते सूर्याचा प्रकाश पडल्यामुळे, तेव्हा तिथे जागा होतो. जागेतून बघतो तर माझे स्वामी नाही आहेत, स्वामी गेले कुठे म्हणून तो ध्यान करतो. त्याच्या लक्षात येते की या अहिरावण आणि महिरावण यांच्या नगरामध्ये मिरवणूक काढून त्यांना बळी देण्यासाठी म्हणून ह्या नगरामध्ये आणलेलं आहे. तो हनुमंत वायुरूपाने इकडे उपस्थित येतो. वायुरूपाने उपस्थित झाल्यानंतर हनुमंत देवीच्या गाभाऱ्यामध्ये येतो आणि देवीचं आणि त्यांचं जे सत्ययुग असल्यामुळे त्यांचं संभाषण होतं की हनुमंत आणि राम लक्ष्मणांना बळी कसा घ्यायला लावलेला आहे. म्हणून हनुमंत देवीच्या पाठीवरती पाय देऊन देवीला जमिनीमध्ये दाबलं जाते. तेव्हा देवीचा मुखवटा तुम्हाला फक्त असा बघायला मिळेल. देवी तुम्हाला मूर्ती रूपामध्ये नाही आहे, संपूर्ण फक्त जी देवीचा फक्त मुखवटा आहे आणि देवी पुरातन काळापासून ही स्वयंभू आहे. तेव्हा याला मग हनुमंत देवीचं रूप घेऊन तिकडे उभा राहतो. जसे सगळे नगरामधून मिरवणूक जशी त्या मंदिरामध्ये येते त्यावेळेला देवीच्या रूपातील हनुमंत गंभीर आवाजात सांगतो की मला जे बळी आणलाय ते मला जिवंत आतमध्ये सोडा. अहिरावण महिरावण पण प्रसन्न होतात की देवीने आम्हाला चांगला कौल दिलेला आहे म्हणून ते अहिरावण राम लक्ष्मणाला ते मध्ये सोडून देतात. जेव्हा हनुमंत परत दरवाजा बंद करून देतो वायाने आणि तो त्याच्या मूळ रूपामध्ये येतो आणि सांगतो की मी स्वामी, मी हनुमंत आहे, मी माझ्या पाठीमागे उभे राहा. जसे हनुमंत त्यांना सांगतो ते मागे जाऊन उतरून राहतात. परत हनुमंत सांगतो की तुम्ही एकेकाने माझ्या दर्शनासाठी यावे. परत सगळे खुश होतात आणि ते आनंदित मनाने प्रत्येक देवीच्या दर्शनासाठी म्हणून ते मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतात. तेव्हा हनुमंत त्यांना तिकडे मारत असतो पण ते मरत नाही आहेत. आता ह्या समुद्र जे आपल्या इकडे नदी दिसते बघा, मैकावती नदी आहे, त्याच्या खाडीमध्ये एक हनुमंत शिला म्हणून आहे. ते तिकडून जे भुयार आहे नाशिक पंचवटीमधून ते इकडे निघते असं पुरातन काळापासून सांगितलं जाते. त्याच्यामध्ये एक अमृत कुंभ होता. आता मी तुम्हाला उल्लेख सांगितलेला आहे की ते अमृत कुंभात आपल्या ब्रिजच्या खाली तिकडे एक देवी आहे, त्याचं रक्षण करणारी भोवरा माता म्हणून ते सांगतात. तिकडे आपले ते अमृत कुंभ आहे. खाडीमध्ये असलेलं जे हनुमंत शिला आहे त्याचप्रमाणे अमृतकुंभी आहे. जी अमृतकुंभी ज्या ब्रिजच्या जवळ तिकडे तुम्ही इकडनं गेलात का भौरा माता म्हणून आहे, तर तिकडे ती अमृतकुंभी तुम्हाला पाहायला मिळेल. हा मैकावती मातेचाच एक भाग आहे. हा बऱ्याचशा भक्तगणांना माहीत नाही आहे.
त्याच्यामध्ये पूर्वी तिकडनं अमृत निघून ते असुरांवरती ज्यावेळेस राम लक्ष्मण आणि हनुमंत यांचा संहार करण्यासाठी ज्यावेळेस भुंगे येत होते, हनुमंत त्यांचा संहार करायचे, परंतु ते भुंगे परत जिवंत व्हायचे. ही ज्यावेळेस समजतं तर त्यावेळेस त्या तिकडनं ते अमृत आणलं जायचं, असं ही आख्यायिका आहे. राक्षस लोक जिवंत व्हायचे हे जेव्हा हनुमंताच्या लक्षात येईल की मी इतके राक्षस लोकांना मारलं तरी राक्षस मरत कसे नाही, तेव्हा हनुमंत त्या भुंग्यांना मारायला सुरुवात करतो. एक एक भुंगा असं मारत असताना हनुमंताचा भुंग्यांचा राजा असतो भृंगराज, तो हनुमंताला शरण येतो आणि सांगतो की बाबा स्वामी तुम्ही मला मारू नका, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, या राक्षसांचा कुठेही उपयोग आहे त्याच्यामुळे मी सांगतो. ते सांगते की ह्या जे अमृत कुंभ आहे त्या अमृत कुंभातून सगळं अमृत आणून हे भुंगे सगळं राक्षसांच्या तोंडामध्ये अमृत टाकतात. म्हणून मग हनुमंताचा जे हात शिळा आहे, हनुमंत शिळा म्हणून तिकडे त्याच्यावरती त्या भुयारावरती ती हनुमंत शिळा ठेवली जाते आणि त्या अमृताचा कुंभ झाकून ठेवतात. नंतर त्याच्यातून जे काही राक्षस लोक येतात त्यांचा निपात होतो आणि अहिरावण आणि महिरावण हे दोघे जिवंत राहतात. तर त्याचं गुपित फक्त भृंगराजालाच माहिती असते की बाबा पुढे काय आहे, म्हणून ते भुंग्याला बोलवते की बाबा ह्याचं हे का दोघं मरत नाही सगळे राक्षस म्हणजे. तो म्हणतो की ह्याचा गुपित त्याच्या फक्त बायकोला माहिती आहे. म्हणून हनुमंत जे बायकोकडे येतो तर त्याला विचारतो की बाबा हिरावण आणि मराठचं गुपित पुढे आहे, आमच्या स्वामीला बळी द्यायला आणलेला आहे. तर ते सांगतात आहे ते गुपित मी तुम्हाला सांगेन, पण माझी जर इच्छा पूर्ण केली, कारण तिने त्यांच्याकडे सांगितलं असते की रामाचा माझा सहभाग व्हावा म्हणून ती त्यांना नेहमी हे करत असते. तर हनुमंत परत चिंतेमध्ये पडतो की स्वामी एक पत्नीव्रत आहेत, ते कसे काय करू शकते. म्हणून हनुमंत येऊन परत रामाला सांगतो की बाबा असं चित्रलेखाने असं सांगितलेलं आहे की एक संघ घडावा म्हणून, पण तो काही शक्य नाही. पण राम त्यांना सांगता हनुमंताला की तू तिकडे जा, सांग मी येईन तिकडे, काही अघटित घडलं तर मी परत ताबडतोब निघून येईन. मग हनुमंत परत त्या भुंग्याला बोलवतो आणि त्यांचा जो मंचक असतो त्यांच्या घरामधला तो सगळा पोखरून ठेवतात. जसे राम येऊन त्यांच्या चित्रलेखाच्या घरामध्ये जातात, पलंगावरती बसल्याबरोबर तो मंचक मोडून पडतो. मंचक मोडून पडल्यामुळे तिकडे अघटित घडते, म्हणून राम तिकडून बाहेर निघतात आणि त्यांचा जो एक पत्नीव्रताचा जो काही त्यांचा जो आहे ते त्यांचा सगळं नाहीसा होतो दोष. आणि ज्या वेळेला तिकडून निघाल्यानंतर ती त्यांना शाप देते रामाला की जसा माझा विलाप होई केलेला आहे त्याप्रमाणे तुझाही विलाप होईल. म्हणून त्या काळानंतर ते हनुमंत ज्या वेळेला त्यांना शाप मागतं तेव्हा ते सांगतात की ती द्वापर युगामध्ये पट्टराणी म्हणून तू माझी पत्नी होशील. म्हणून कृष्णाच्या त्यावेळेला 2 पत्नी आहेत, त्याच्यात एक पत्नी ही सत्यभामा तिच्या रूपामधली ती आहे. अशा पुढे नंतर इकडे येतात तेव्हा नंतर हनुमंत सांगतो की त्याचं गुपित आहे ते मला सांगतो आता. मग ती गुपित सांगते की त्याच्या मांडीमध्ये अमृतकुंभी आहे, ती अमृतकुंभी जर तुम्ही बाहेर काढली तरच तो त्यांचा अंत आहे. मग रामाला येऊन हनुमंत सांगतो की असं आहे त्यांच्या अमृतकुंभी. मग ती बाणाने ती काढली जाते, बाण मारून त्यांना ती अमृतकुंभी मांडीतून बाहेर काढतात. बाहेर काढल्यानंतर ते हिरावण आणि महिरावणाचा निपात होतो, म्हणजे ते मरून जातात ते. आणि त्याच्यानंतर इकडे हनुमंताच्या पुत्र म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो मकरध्वज. या मगरीज पासून त्याला जन्म झालेला आहे. ते हनुमंत जेव्हा श्रीलंकेमधून म्हणजे असतो त्यावेळेला ज्या घामाचा बिंदू समुद्रामध्ये पडतो आणि ते मगर गिळते, त्याच्यापासून एक मगरध्वज म्हणून त्याचा मुलगा तयार होतो रात्री. त्याचंच राज्य इकडे मकरध्वजाचा हनुमंत त्यांचा सगळा अभिषेक करून त्यांना राज्यावरती बसवतो हनुमंत मकरध्वजाचा. आणि त्याच्यानंतर मग पूर्वी कालखंड हा रामायणकालीनपर्यंत आहे. त्याच्यानंतर बिंबराजा इकडे येऊन गेले. बिंबसार राजाचं राज्य इकडे होतं. त्याच्यावरून माहीम गावाला मैकावती देवीच्या नावावरून माहीम नाव असं पडलेलं आहे. इकडचे जसे जे या गावामध्ये गावं आहेत तशीच सेम गावं
मुंबई माहीममध्ये आहेत. जेव्हा बिंबसार राजे इकडून राज्य सोडून गेले, ते मुंबईमध्ये गेले, त्यांच्यावर अतिक्रमण झालं त्यावेळेला, तसेच त्यांनी या देवीच्या नावावरूनच मुंबईला मुंबापुरीमध्ये माहीम गाव वसवलं. तिकडे या देवीचे सगळे जी शीतळा देवी वगैरे जी नावं आहेत ती सगळ्यात बिंबराजांनी इकडचीच नावं तिकडेच ठेवून हा आपल्या त्यांच्या देवीवरचा त्यांचा त्यांनी विश्वास तिकडे सारखा ठेवला.